श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत सर्वात मोठा आणि कधी न पाहिलेला चमत्कार घडण्याची वेळ आली आहे. अनंत काळापासून चालत असलेला तुमचा तो जीवघेणा संघर्ष, ती असह्य मानसिक घुसमट आणि नशिबाची न मिळालेली साथ, या सगळ्याचा हिशोब आता एका रात्रीत चुकता करण्यासाठी संपूर्ण ब्रह्मांड सज्ज झाले आहे. तुमच्या करिअरच्या प्रवासात जो वर्षानुवर्ष सुरू असलेला अडथळ्यांचा डोंगर होता, तो आता एका क्षणात पत्त्यासारखा कोसळून पडणार आहे. अनेक वर्षापासून ज्या प्रमोशनची किंवा पगारातल्या भरघोस वाढीची तुम्ही डोळे लावून वाट पाहत होता, ती संधी आता अनपेक्षितपणे चालून येईल. वरिष्ठांची मर्जी नसणे किंवा सहकाऱ्यांचे राजकारण यामुळे तुमचे जे महत्त्वाचे प्रकल्प किंवा कामे रखडली होती, ती आता कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय किंवा कोणत्याही अडथळ्याविना गतीने पूर्ण होतील. तुम्ही फक्त कष्टावर विश्वास ठेवला होता, पण आता नशिबाची साथ मिळाल्याने तुमच्या कामाची दखल थेट उच्च पदस्थानाकडून घेतली जाईल. विशेष म्हणजे ज्या वरिष्ठांनी किंवा सहकाऱ्यांनी आजपर्यंत तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केले होते, तुमची योग्यता नाकारली होती किंवा तुम्हाला वारंवार कमी लेखले होते, तेच लोक आता तुमच्या समोर नम्र होऊन उभे राहतील. त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर आणि भीती दोन्ही निर्माण होतील, कारण तुमच्या कामाची धडाकेबाज शैली पाहून त्यांनाही चकित व्हावे लागेल. ऑफिसमधील तुमचे स्थान इतके बळकट होईल की साक्षात तुमचे शत्रूही तुमच्यावर थेट टीका करण्याचे धाडस करणार नाही. हा तुमच्या आयुष्यातील एक असा टप्पा आहे जिथे तुम्हाला पद, प्रतिष्ठा आणि अधिकार एकाच वेळी प्राप्त होतील. इतकेच नाही तर जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी गोल्डन पिरियड ठरणार आहे. मोठ्या कंपन्यांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तीकडून तुम्हाला अशा काही व्यावसायिक संधी मिळतील ज्या तुमच्या संपूर्ण आयुष्याची आर्थिक दिशाच बदलून टाकतील. तुमच्या निर्णयामध्ये आता असा एक विलक्षण खंबीरपणा येईल की प्रत्येक पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या करिअरच्या गाडीला आता टेम्बो इंजिन लागल्यासारखा वेग मिळणार आहे, जो तुम्हाला थेट यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचेल. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि पैशाच्या चणचणीचे दिवस आता कायमचे इतिहासात जमा होणार आहेत. ही दुसरी महाघटना तुमच्यासाठी प्रत्यक्ष लक्ष्मीचे आगमन ठरेल. अनेक दिवसापासून जे पैसे किंवा गुंतवणूक तुम्ही पूर्णपणे विसरून गेला होतात, ज्याला तुम्ही बुडीत खात्यात टाकले होते, ते पैसे आता अचानक तुमच्या हातात पडणार आहेत. हा केवळ नफ्याचा भाग नाही, तर नशिबाने दिलेली एक मोठी भेट आहे. जे लोक तुमचे पैसे दीर्घकाळापासून दाबून बसले होते किंवा ज्यांनी तुम्हाला आर्थिक संकटात वाऱ्यावर सोडले होते, ते लोक स्वतःहून तुमच्या घरी येऊन तुमचे देणे पूर्ण करतील. आर्थिकदृष्ट्या तुम्ही इतके सक्षम होणार आहात की तुमच्या उत्पन्नाचे मार्ग एकाकडून अनेक होतील. केवळ पगारच नाही, तर अनपेक्षित स्रोताकडून तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात गुंतवलेला 1 रुपया तुम्हाला 100 रुपयाचा परतावा देईल, इतकी मोठी पगार वाढ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या आर्थिक उडताणीमुळे तुमची अनेक मोठी स्वप्ने अपूर्ण राहिली होती, आता ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आली आहे. पैशाची कमतरता ही आता तुमच्या शब्दकोशातून कायमची मिटून जाईल आणि तुमच्या घरात धनधान्याची अशी काही भरभराट होईल की शेजारी पाजारीही थक्क होऊन पाहतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केवळ तात्पुरता लाभ नसून हा तुमच्या पुढील 7 पिढ्यांचे आर्थिक ध्येय निश्चित करणारा काळ आहे. तुमच्याकडे आता अशी काही अद्भुत आणि अलौकिक संधी चालून येईल, ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नव्हता. गुंतवणूक करण्याच्या किंवा मालमत्ता खरेदी करण्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि सोन्यासारखा आहे. तुम्ही ज्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी रात्रीचा दिवस करून मेहनत केली, त्या संघर्षाचे फळ आता तुम्हाला व्याजासकट मिळणार आहे. आता तुम्हाला पैशाच्या मागे धावण्याची गरज उरणार नाही. उलट पैसाच तुमच्याकडे आकर्षित होऊन येईल. तुमच्या आयुष्यातील तिसरी सर्वात मोठी क्रांती म्हणजे
तुमची सामाजिक पत आणि प्रतिष्ठेचा होणारा प्रचंड उदय. मेष राशीच्या जातकांवर आजवर ज्या लोकांनी तुमच्यावर चिखलफेक केली, तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला किंवा तुमच्या प्रगतीला खीळ घालण्यासाठी खोट्या अफवा पसरल्या, त्या सर्वांचा आता पर्दाफाश होणार आहे. समाजात ज्या अपमानाचे घोट तुम्हाला प्यावे लागले, त्याच समाजात आता लोक तुम्हाला मान देऊन वागणूक सलाम करतील. तुमची प्रतिमा इतकी उजळणार आहे की साक्षात तुमचे विरोधकही तुमच्याकडे पाहून हताश होतील. हा काळ तुमच्या वैभवाचा आहे. जिथे तुमची प्रगती बघून जळणारे लोक आता स्वतःहून तुमच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करतील. तुमचे जे गुप्त शत्रू तुमच्या घराबाहेर किंवा ऑफिसमध्ये तुमच्या विनाशाच्या आणाभाका घेत होते, त्यांना आता त्यांचे तोंड लपवायलाही जागा उरणार नाही. तुमच्या नशिबाचे चक्र इतके वेगाने फिरणार आहेत की तुमच्या विरुद्ध रचलेले सर्व सापळे त्यांच्यावरच उलटे पडतील. तुम्ही कोणाचेही वाईट चिंतले नाही, तरीही लोक तुमच्या मार्गात काटे पसरत होते. पण आता नियती स्वतः तुमच्या संरक्षणासाठी धावून आली आहे. तुमच्या यशाचा असा काही आवाज होईल की तो ऐकून तुमच्या शत्रूचे मनोबल पूर्णपणे खचून जाईल. आजवर ज्यांनी तुम्हाला हीन वागणूक दिली, ते आता तुमच्या शब्दाची किंमत राखण्यासाठी आसुसलेले दिसतील. तुमची मान समाजात ताठ होईल आणि तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास प्राप्त होईल. तुम्ही घेतलेली प्रत्येक भूमिका आता सर्वसामान्य ठरेल. तुमच्या प्रभावाखालील लोक तुमची प्रशंसा करतील आणि तुमच्या ओळखीच्या वर्तुळात तुमची एक यशस्वी व्यक्ती म्हणून अशी नवीन ओळख निर्माण होईल. ज्या शत्रूंनी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला, ते आता तुमच्या प्रगतीचा साक्षीदार म्हणून लांबून पाहत राहतील. थोडक्यात सांगायचे तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील हे यश इतके निर्भळ आणि दिमागदार असेल की त्याचा प्रभाव आयुष्यभर टिकून राहील. तुमची आता जी काही इज्जत आणि प्रतिष्ठा समाजात निर्माण होईल, ती तुमच्या पुढच्या वाटचालीस एक भक्कम आधार देईल. तुमच्या आयुष्यातील चौथ्यात सर्वात मोठी आणि हृदयस्पर्शी घटना म्हणजे तुमच्या कौटुंबिक आणि प्रेम जीवनात होणारा सकारात्मक बदल. गेल्या अनेक दिवसापासून किंवा महिन्यापासून घरात जे तणावाचे, भांडणाचे आणि दुःखी वातावरण होते, ते आता एका क्षणात वितळून जाणार आहे. कुटुंबातील ज्या जुन्या वादामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खचून गेला होतात किंवा ज्या कोर्ट कचेरीच्या खटक्यांनी तुम्हाला शांततेचा बळी घेतला होता, त्या सर्व समस्या आता कायमच्या मिटणार आहेत. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यात पुन्हा एकदा प्रेमाची आणि विश्वासाची नवी पावली फुटेल. घरात पुन्हा एकदा मांगल्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल, ज्यामुळे तुम्हाला घराबाहेर पडावेसे वाटणार नाही. केवळ वादच मिटणार नाही, तर तुमच्या आयुष्यात एक अशा व्यक्तीची एंट्री होऊ शकते, जी तुमच्या मनातील भावनिक रिकामेपणा कायमचे भरून काढेल. जर तुम्ही अविवाहित असाल, तर तुमच्या आयुष्यात एक असा जोडीदार येईल जो तुम्हाला पूर्णपणे समजून घेईल. ज्याने आजवर तुम्हाला एकटे पाडले, ते आता तुमच्या प्रेमासाठी आणि सहवासासाठी वणवण फिरताना दिसतील. कुटुंबात एखादी अशी मोठी आनंदाची बातमी येईल, ज्यामुळे तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. ही बातमी तुमच्या मुलाच्या करिअरशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्वप्नाच्या पूर्ततेशी संबंधित असेल, ज्यामुळे संपूर्ण घराचे नाव उंचावेल आणि सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघतील. नात्यामधील हा सुवर्णकाळ तुमच्या जीवनात एक नवी ऊर्जा घेऊन येईल. तुम्ही आत्तापर्यंत इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात स्वतःला विसरला होतात, पण आता तुमचे कुटुंब आणि प्रियजन तुमच्या गरजांना प्राधान्य देतील. तुमच्या आणि तुमच्या जवळच्या माणसामधील संवादाची दरी आता कायमची मिटून जाईल. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आणि तुम्हाला एक अशी मानसिक शांती मिळेल जी तुम्ही कित्येक वर्षापासून शोधत होतात. तुमच्या आयुष्यातील हे कौटुंबिक सुख इतके अमूल्य असेल की तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने जगावेसे वाटेल. आता तक्रारींना जागा उरणार नाही, फक्त एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम रुंदीगत होईल. तुमच्या आयुष्यातील ही पाचवी आणि सर्वात महत्त्वाची महाघटना म्हणजे तुमच्या आरोग्याचा आणि मानसिक शक्तीचा होणारा अभूतपूर्व उदय.
तर मेष राशीच्या जातकांनो, गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या शारीरिक व्याधींनी, थकव्याने, सततच्या डोकेदुखीने किंवा अज्ञात आजाराने तुमच्या शरीराला खिळखिळ करून ठेवले होते, त्या सर्वांना आता समूळ नायनाट होणार आहे. तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जेची जागा आता एक देवी सकारात्मक ऊर्जा घेणार आहे. ज्या मानसिक नैराश्याच्या सावलीत तुम्ही दिवस काढले, ते नैराश्य आता कायमचे निघून जाईल आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज आणि उत्साह पाहायला मिळेल. तुमच्यामध्ये आता एक असा औलिक आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही आयुष्यातील कठीण प्रसंगांनाही हसून सामोरे जाल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता इतकी अचूक आणि धारदार असेल की भविष्यातील संकट येण्याआधीच तुम्ही त्यांना सहजपणे ओळखून रोखू शकाल. हा तुमच्यासाठी एक अशा सुवर्ण अध्यायाची सुरुवात आहे, जिथे अपयश आणि दुःख हे शब्द तुमच्या शब्दकोशातून कायमचे पुसले जातील. तुमच्या मनातील सर्व भीती, शंका आणि द्विधा मनस्थिती दूर होऊन तुम्हाला आयुष्याचा नवा उद्देश सापडेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असून तुम्हाला ध्यान आणि मनशांतीमध्ये एक वेगळाच आनंद मिळू शकेल. लक्षात ठेवा, एक निरोगी शरीर आणि प्रगळ मन हेच खऱ्या यशाचे खरे इंजिन असते. आता तुमचे शरीर तुम्हाला साथ देईल आणि तुमचे मन तुम्हाला योग्य दिशा दाखवेल. हा काळ तुमच्या पूर्वजन्मासारखा आहे, जिथे तुम्ही पूर्वीच्या सर्व वेदना विसरून एक नवीन शक्तिशाली आणि यशस्वी व्यक्ती म्हणून जगासमोर येणार आहात. तुमच्यातील हा बदल इतका प्रभावी असेल की लोक तुम्हाला विचारतील, तुमच्या आयुष्यात नक्की काय घडलंय? तुम्ही आता केवळ जिद्दीने नाही तर देवी कृपेने पुढे जाणार आहात. तुमचा हा प्रवास आता सुखाचा, समाधानाचा आणि निरोगी आयुष्याचा असेल. आता कोणताही आजार किंवा नैराश्य तुमच्या ध्येयाच्या आड येणार नाही, कारण आता तुमच्यावर साक्षात ब्रह्मांडीय शक्तीची कृपा आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, काळ फिरला आहे आणि तुमच्या नशिबाची चक्र आता वेगाने फिरू लागली आहेत. ही वेळ पुन्हा येणार नाही, त्यामुळे आता आळस झटकून टाका आणि पूर्ण आत्मविश्वासाने या नवीन संधीचे स्वागत करा. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात हा देवी आणि चमत्कारी बदल आजपासून अनुभवायचा असेल, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि तुमच्या जवळच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हे आनंदाचे वारे शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर दररोज अशीच नवनवीन आणि प्रेरणादायी माहिती मिळवण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये त्वरित एक सेकंदही न घालवता आपल्या आराध्य देवाचे नाव किंवा ओम नमः शिवाय किंवा तुमच्या आराध्य देवताचा जय जयकार लिहून ब्रह्मांडाप्रती तुमची कृतज्ञता व्यक्त करा, जेणेकरून हा राजयोग तुमच्या आयुष्यात तात्काळ सक्रिय होईल. नेहमी लक्षात ठेवा, आधार कितीही घनदाट असला तरी सूर्य उगवायलाच कधीच थांबत नाही आणि तुमची ही सोनेरी राजशाही पहाट आता नक्कीच झाली आहे. मनातील सर्व भीती काढून टाका, सकारात्मक राहा आणि पूर्ण विश्वासाने यशाच्या दिशेने पाऊल टाका. यश आता फक्त तुमचे आहे.